जितकं जास्त बोलाल तितकं जास्त अडचणीत पडाल. म्हणून जाणून घ्या शांत राहण्याचे फायदे. खूप वर्षांपूर्वी डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गुरुकुल होतं. त्या गुरुकुलात एक विद्वान गुरु राहत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते. सर्व विद्यार्थी अभ्यास करायचे, गुरूंची सेवा करायचे आणि त्यांचे विचार ऐकून आयुष्याला वळण लावणाऱ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करायचे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा थोडा वेगळ्या स्वभावाचा होता. त्याचं नाव होतं सदानंद. सदानंद मनाने खूप चांगला होता. त्याला कोणाचं वाईट व्हावं असं कधी वाटायचंच नाही. एखादा माणूस अडचणीत दिसला की तो लगेच मदतीला धावून जायचा. गावात भिक्षा मागायला गेला की जे मिळायचं त्यातलं बरंचसं तो गरिबांना देऊन टाकायचा. त्यामुळे लोक म्हणायचे की हा मुलगा मनाने खूप चांगला आहे. पण सदानंदामध्ये एक वाईट सवय होती. तो खूप बोलायचा. कोणतीही गोष्ट असो त्याची बडबड काही थांबायचीच नाही. तो लोकांना सारखे सल्ले देत असायचा. कुणी विचारलं नसलं तरी तो लोकांना तत्त्वज्ञान शिकवायला लागायचा. गावात गेला की लोकांना जीवनाचे धडे सांगायचा. काय करावं काय करू नये हे सांगायचा. सुरुवातीला लोक शांतपणे ऐकत होते, पण हळूहळू लोकांना त्याचा कंटाळा यायला लागला. काही लोक त्याला पाहताच हसायचे. काही जण म्हणायचे, अरे बघा पुन्हा आला आपला मोठा गुरु, आता सुरू होईल याची बडबड. काही लोक तर त्याला पाहून पळूनच जायचे. ही गोष्ट सदानंदाच्या मनाला लागायची. त्याला खूप वाईट वाटायचं, पण तरीही तो त्याची बडबड काही थांबवतच नव्हता. त्याला वाटायचं की मी लोकांचं भलं करत आहे, पण जितकं तो बोलायचा तितकी लोक त्याच्यापासून दूर जात होती. एक दिवस तो खूप दुःखी झाला आणि गुरूंच्या जवळ गेला. तो म्हणाला, गुरुजी मी कोणाचं वाईट करत नाही, मी सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतो, पण लोक मला टाळतात. माझं बोलणं का कुणाला आवडत नाही? गुरु शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. ते म्हणाले, सदानंदा तुझं मन खूप चांगलं आहे, पण लक्षात ठेव चांगली भावना असली तरी बोलण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत महत्त्वाची असते. जास्त बोलणं कधीकधी माणसाला अडचणीत टाकतं. मग गुरु म्हणाले, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका राज्यात 2 पंडित राहत होते. एकाचं नाव होतं गजानन आणि दुसऱ्याचं माधव. दोघेही शिकलेले होते, पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. गजानन खूप बोलायचा. तो प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन मांडायचा. तर माधव शांत होता. तो कमी बोलायचा पण जास्त ऐकायचा. त्या राज्याचा राजा एका ज्ञानी सल्लागाराच्या शोधात होता, म्हणून दोघांनाही दरबारात बोलवण्यात आलं. राजाने प्रश्न विचारला, खरा ज्ञानी कोण असतो? गजानन लगेच उभा राहिला आणि मोठमोठ्याने बोलायला लागला. तो सतत स्वतःच्या ज्ञानाचं कौतुक करत होता. त्याला वाटत होतं की मी जितकं जास्त बोलेन तितका मी मोठा दिसेन. नंतर माधव उभा राहिला. तो शांतपणे म्हणाला, महाराज खरा ज्ञानी तो नाही जो सगळ्यांना सतत शिकवतो. खरा ज्ञानी तो आहे जो आधी ऐकतो, समजून घेतो आणि मग बोलतो. राजा काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ज्याला ऐकण्याची सवय आहे तोच खरा हुशार आणि ज्ञानी असतो. त्या दिवशी राजाने माधवला सल्लागार बनवलं. गुरु सदानंदाला म्हणाले, बघ जास्त बोलणारा माणूस स्वतःच्याच शब्दात अडकतो, पण जो माणूस शांत राहायला शिकतो तो जीवन खऱ्या अर्थाने समजून घेतो. म्हणून ऐक, शांत राहण्याचे 10 महत्त्वाचे फायदे. 1. मन शांत आणि स्थिर होतं. जेव्हा माणूस सतत बोलत राहतो तेव्हा त्याचं मनही सतत धावत असतं. एक विचार संपायच्या आधी दुसरा विचार सुरू होतो. त्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो आणि निर्णय घाईघाईत घेतले जातात. पण जेव्हा माणूस शांत राहायला शिकतो तेव्हा त्याच्या मनाला थांबण्याची सवय लागते. हळूहळू मनातील गोंधळ कमी होऊ लागतो. जसं पाणी सतत हलत असेल तर त्यात काहीच स्पष्ट दिसत नाही, पण पाणी शांत झालं की त्याचा तळही दिसू लागतो. तसंच शांत मनात विचारही स्पष्ट दिसू लागतात. शांत राहणारा माणूस प्रत्येक गोष्ट नीट समजून घेतो. त्यामुळे तो चुकीचे निर्णय घेत नाही. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यातही स्थिरता दिसते. शांत राहणं मनाला स्थिर बनवतं आणि आयुष्याला योग्य दिशाही देतं. 2. विचार स्पष्ट होतात. खूप बोलणारा माणूस अनेकदा विचार न करता बोलून जातो. त्याला लगेच उत्तर द्यायची घाई असते. त्यामुळे त्याच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्येही गोंधळ असतो. यामुळे कधीकधी तो स्वतःच्याच बोलण्यामध्ये अडकतो. पण शांत राहणारा माणूस आधी नीट ऐकतो. तो समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण समजून घेतो, मग त्यावर विचार करतो आणि नंतरच बोलतो. त्यामुळे त्याचं बोलणं नेमकं आणि स्पष्ट असतं. लोकांनाही त्याच्या शब्दांमध्ये गंभीरपणा वाटतो. विचारपूर्वक बोललेलं एक वाक्यही कधीकधी मोठा परिणाम घडवून आणतं. अशा व्यक्तीचं मत लोक महत्त्वाचं मानतात, कारण त्याला बोलण्याची घाई नसते. त्याला समजून घेण्याची सवय असते. शांत राहणं म्हणजे विचारांना स्पष्टता देणं. 3. रागावर नियंत्रण मिळतं.
बऱ्याच वेळा भांडण किंवा वाद फक्त एका वाक्यामुळे सुरू होतो. एखाद्या क्षणी आपण रागात असतो आणि नकळत काहीतरी बोलून जातो. ते शब्द समोरच्याच्या मनाला लागतात आणि आणि छोटासा विषय मोठ्या वादात बदलतो. पण जो माणूस शांत राहायला शिकतो तो लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो आधी परिस्थिती समजून घेतो, स्वतःला थोडासा वेळ देतो. त्या वेळेत त्याचा रागही शांत होतो. त्यामुळे तो चुकीचे शब्द बोलण्यापासून वाचतो. शांत राहणारा माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकतो. त्याला समजतं की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. त्यामुळे तो अनावश्यक वाद टाळू शकतो. शांत राहणं म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद मिळवणं. 4. नातेसंबंध टिकून राहतात. खूप वेळा नाती तुटण्याचं कारण मोठी चूक नसते, तर चुकीच्या वेळी बोललेले शब्द असतात. एखाद्या क्षणी आपण भावनेच्या भरात काही वाईट शब्द बोलून जातो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो. त्या शब्दांची जखम अनेक दिवस चलत राहते. पण शांत राहणारा माणूस मात्र शब्द जपून वापरतो. तो समोरच्याला आधी ऐकून घेतो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गैरसमज कमी होतात. अनेक वेळा फक्त शांत राहिल्यामुळे मोठे वादही टळतात. जेव्हा एखादी व्यक्ती शांत राहते तेव्हा भांडण पुढे वाढत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होत नाही. उलट लोक अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतात. शांत राहणं नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. 5. व्यक्तिमत्व प्रभावी बनतं. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर लगेच बोलतो त्याच्या शब्दांची किंमत हळूहळू कमी होते. लोकांना वाटायला लागतं की हा माणूस नेहमीच बोलत असतो. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे लोक गंभीरपणे पाहत नाहीत. पण जो माणूस कमी बोलतो आणि विचार करून बोलतो त्याच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं. लोक त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस उगाच बोलत नाही. अशा व्यक्तीमध्ये एक शांत आत्मविश्वास दिसतो. त्याची उपस्थितीही प्रभाव टाकते. लोक त्याचा आदर करतात, त्याचं मत महत्त्वाचं मानतात. म्हणून शांत राहणं व्यक्तिमत्वाला एक वेगळी ताकद देतं. 6. स्वतःला समजून घेता येतं. आपण दिवसभर इतकं बोलतो आणि इतक्या गोष्टींमध्ये गुंतून जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. पण जेव्हा माणूस थोडं शांत राहतो तेव्हा त्याला स्वतःचे विचार ऐकू येतात. तो स्वतःच्या भावना समजू लागतो. त्याला आपल्या चुका कळू लागतात. त्यातून तो स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. शांत राहणं म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळणं. अशावेळी माणूस बाहेरच्या गोंधळापासून दूर जाऊन स्वतःकडे पाहतो. त्यामुळे तो अधिक समजूतदार आणि परिपक्व बनतो. शांत राहणं म्हणजे स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे. 7. यश मिळण्याची शक्यता वाढते. जीवनात पुढे गेलेल्या लोकांकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की ते जास्त ऐकतात आणि कमी बोलतात. कारण जो माणूस ऐकतो तो शिकतो आणि जो शिकतो तोच पुढे जातो. शांत राहणारा माणूस निरीक्षण करतो, तो परिस्थिती समजून घेतो, मग योग्य निर्णय घेतो. त्याच्याकडे उगाच बोलण्यात ऊर्जा वाया घालवण्याची सवय नसते. त्यामुळे तो आपली ऊर्जा योग्य कामात वापरतो. त्याचं लक्ष स्पष्ट असतं. त्यामुळे त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. शांत राहणं हे यशाच्या मार्गावर चालण्याचं एक महत्त्वाचं गुपित आहे. 8. अनावश्यक अडचणी टळतात. खूप वेळा माणूस अडचणीत पडण्याचं कारण त्याने केलेली कृती नसते, तर त्याने वापरलेले शब्द असतात. काही लोक विचार न करता बोलतात आणि नंतर त्याच शब्दांमुळे गैरसमज निर्माण होतात. एखाद्या ठिकाणी जास्त बोललो की आपल्याच बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. त्यामुळे भांडण, वाद किंवा मनस्ताप निर्माण होऊ शकतो. पण शांत राहणारा माणूस आधी परिस्थिती समजून घेतो आणि मगच बोलतो. त्यामुळे तो अनावश्यक अडचणी टाळू शकतो. त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात समजूतदारपणाची गोष्ट असते. त्यामुळे आयुष्यात अनेक समस्या टाळता येतात. 9. लोक तुमचं बोलणं जास्त लक्ष देऊन ऐकतात. जो माणूस सतत बोलत असतो त्याचं बोलणं लोकांना निरर्थक वाटू लागतं, कारण त्याला खूप जास्त बोलण्याची सवय असते. पण जो माणूस कमी बोलतो त्याच्या शब्दांना वेगळं महत्त्व मिळतं. लोक त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस उगाच बोलत नाही. तो जे बोलतो ते विचार करून बोलतो. त्यामुळे त्याच्या शब्दांना वजन असतं. अनेक वेळा अशी लोक कमी बोलूनही लोकांवर मोठा प्रभाव टाकतात. त्यांची मतं लोक गंभीरपणे घेतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आपोआप स्ट्रॉंग दिसू लागतं. शांत राहणं माणसाच्या शब्दांना किंमत देतं. 10. आयुष्यात संयम आणि शहाणपण वाढतं. शांत राहणं म्हणजे फक्त बोलणं थांबवणं नाही, तर स्वतःला सांभाळणं आहे. जेव्हा माणूस शांत राहायला शिकतो तेव्हा त्याच्या स्वभावात संयम येतो. तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही. आधी परिस्थिती समजून घेतो, मग निर्णय घेतो. त्यामुळे त्याचं वागणं अधिक शहाणपणाचं बनतं. आयुष्यात अनेक प्रसंग असे असतात जिथे घाईघाईत बोललेलं एक वाक्य
मोठी समस्या निर्माण करू शकतो. पण संयमी माणूस त्या प्रसंगातही शांत राहतो. त्यामुळे तो चुकीच्या निर्णयांपासून वाचतो. हळूहळू लोक त्याला समजूतदार आणि शहाणा माणूस म्हणून ओळखायला लागतात. शांत राहणं माणसाला परिपक्व बनवतं. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जास्त बोलणं म्हणजे शहाणपण असतंच असं नाही. अनेक वेळा जास्त बोलणं माणसाला अडचणीत टाकतं, गैरसमज निर्माण करतं आणि नातीही खराब करतं. पण जो माणूस योग्य वेळी शांत राहायला शिकतो तो आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. शांत राहणारा माणूस आधी ऐकतो, विचार करतो आणि मग बोलतो. त्यामुळे त्याचे शब्दही मोलाचे असतात आणि त्याचे निर्णयही योग्य ठरतात. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा आदर करू लागतात, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस उगाच वायफळ बोलत नाही. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, नाती टिकवायची असतील आणि स्वतःचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करायचं असेल तर एक सवय लावा. गरजेपुरतं बोला आणि बाकी वेळ शांत राहायला शिका. शांत राहणं ही खूप मोठी ताकद आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.